नवी मुंबई 16 अप्रैल 2026। स्वच्छता के क्षेत्र में देश और राज्य में अग्रणी रहे नवी मुंबई ने अब सुगंधी शहर बनने की दिशा में एक नई पहल शुरू की है। वाशी गांव में उप महापौर दशरथ भगत की संकल्पना और नवी मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन के सहयोग से सुगंधी आंगन अभियान सुंदर मेरा आंगन सुगंधित मेरा शहर का भव्य शुभारंभ किया गया। इस अवसर पर महापौर सुजाता पाटिल, सभागृह नेता सागर नाइक सहित कई जनप्रतिनिधि उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान नागरिकों को सुगंधित फूलों के पौधे वितरित किए गए और उन्हें अपने घरों व आसपास के क्षेत्रों को स्वच्छ व सुवासित रखने की शपथ दिलाई गई। इस अभियान की शुरुआत पारंपरिक धार्मिक आयोजन के साथ की गई, जिससे इसे जन आंदोलन का रूप देने का प्रयास किया गया। इस पहल के तहत नागरिकों से अपने घरों के आंगन के साथ-साथ सार्वजनिक स्थानों जैसे फुटपाथ, चौक और बस स्टॉप को अपनाकर वहां सुगंधित पौधे लगाने और उनकी देखभाल करने की अपील की गई है। महापौर सुजाता पाटिल ने इसे शहर भर में लागू करने की बात कही। वहीं उप महापौर दशरथ भगत ने नागरिकों की भागीदारी को अभियान की सफलता की कुंजी बताया। नेताओं ने उम्मीद जताई कि जन सहभाग से नवी मुंबई न केवल स्वच्छ बल्कि सुगंधित शहर के रूप में नई पहचान बनाएगा। नगर निगम प्रशासन ने भी इस अभियान को व्यापक स्तर पर लागू करने का भरोसा जताया है, जिससे शहर के हर कोने में स्वच्छता के साथ सकारात्मक और सुगंधित वातावरण विकसित हो सके। आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशी गावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान सुगंधी माझे अंगण अभियान त्याची सुरुवात आज होते. आदरणीय गणेशजी नाईक साहेब नवी मुंबईचे शिल्पकार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह केला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाहीये, पण ती आपल्याला मिळवायची आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे आणि त्यासोबतच आपला परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची. म्हणजे कोणीही आपल्या परिसरात आलं तर ते सुंदर अशा आणि सुगंधी आठवणी सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं हे अभियान आहे. आणि ह्याच्यात सर्वात मोठा उद्देश म्हणजे लोकसहभाग. कुठलीही गोष्ट करण्यासाठी लोकांचा सहभाग नसेल तर ते परिपूर्ण होऊ शकत नाही आणि संपूर्ण परिसर आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई सुंदर आणि सुगंधित करायची आहे तर लोकांचा सहभाग जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे. इथं सागरजी नाईक साहेब असतील किंवा निशांत भगतजी यांनी इंदोर शहराचं उदाहरण दिलं की भारतात आपल्या एक नंबरचं शहर म्हणून इंदोरचं नाव घेतलं जातं, कारण तिकडच्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपलं शहर जर नामांकनामध्ये पहिलं आहे आणि सुंदर आहे तर ते इतर कोणीही जर खराब करण्याचा किंवा तिथं कचरा करण्याचा किंवा दुर्गंधी करण्याचा प्रयत्न केला तर ती तिकडची लोक स्वतःहून ते थांबवतात आणि स्वतः ते स्वच्छतेवर परिपूर्ण लक्ष देतात. असं जनसहभाग असणे खूप गरजेचं आहे आणि नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये आणि त्यापुढे जाण्यासाठी जनसहभागाचा आणि लोकसहभागाचा जो एक मार्ग आदरणीय आपले उपमहापौरांनी गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतला आहे तो खरंच स्तुतियोग्य आहे. माझे ह्या उपक्रमासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. मॅडम, आपण बोललात की संकल्पात स्वच्छ भारत अभियान स्वच्छ शहर याच्यासाठी नक्कीच तरतुदी आहेत आणि कुठलीही गोष्ट आता अर्थसंकल्प आपण मांडलेला आहे याच्यातून प्रत्येक आता जे नानांनी उपमहापौरांनी आपल्या समोर आणलेलं आहे नक्कीच प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांची इच्छा होईल की आपला प्रभाग ह्याच पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर असावा आणि ते त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या सभांमध्ये ते ठराव मांडतील
आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईभर आपण सुरूच ठेवणार आहोत आणि त्याची सातत्य सुरुवात वन टाइम प्लॅनिंगनी सेक्टर 15 CPD मध्ये केलेली आहे. अशा माध्यमातून एक एक सेक्टर एक एक गाव आपण स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यात हा अनोखा जो अभियान आहे त्याचाही सहभाग नक्कीच करणार. ज्यांना आता फॉरेस्ट डिपार्टमेंट सांभाळताना झाडे कशी जगवायची आणि कशा पद्धतीने लोक वस्तींमध्ये सुगंधित झाडांचा कसा वाढ व्हायला पाहिजे आणि त्या निमित्ताने एक सुगंध जी ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये पसरणार आहे तर ती संपूर्ण नवी मुंबईवर पसरवण्याचं ध्येय आता त्यांच्या माध्यमातून सुरुवात उपमहापौर साहेबांनी केलेली आहे आणि पूर्ण नवी मुंबईभर ते ध्येय धोरण आम्ही राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. 27 मध्ये सुपर लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि ह्या आज जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान, सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर, आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे. जनसहभाग लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या अभियानाचा आत्मा आहे. आणि नव्या मुंबईमध्ये संपूर्ण नव्या मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे. सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे असं या ठिकाणी आम्ही जातो. सुंदर माझे अंगण सुगंधी माझे शहर याबद्दल जर तो बोलायचा असेल तर नवीन मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथजी भगत साहेब आणि वाशी गावचे नगरसेवक निशांत भाऊ आणि नगरसेविका प्रीती भगत यांच्या ह्या योजनेमुळे या अभियानाचा यांनी फार महत्त्व दिलेलं आहे आणि वाशी गाव हा एक सुंदर परिसर त्यांनी आता केलेला आहे. प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हे जी रस्ता जे छोटे छोटे रस्ते होते ते आवाढव्य रस्ते झालेले आहेत आणि एवढी परिस्थिती आता सुंदर त्यांनी केलेली आहे की पूर्वी एकेकाळी एक रिक्षा सुद्धा काय एक 2 व्हीलर सुद्धा बिल्डिंगच्या खाली येत नव्हती, पण आता एवढी रस्ते मोठे केल्यामुळे प्रत्येक बिल्डिंगच्या खाली ॲम्ब्युलन्स ही जाऊ शकते. कुठल्याही बिल्डिंग मध्ये कुठलाही अनुचित प्रकार जर घडला तर तो पेशंट तो खाली आणू शकतो. हे ह्या वाशीगावचं सुंदर नुसतं म्हणजे सुंदर असं नाहीये, बाकीच्याही त्यांनी कामावरती भरपूर जोर दिलेला आहे आणि हे अभियान आमच्या वाशी गावातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान कसं पुढे वर्षानुवर्ष टिकेल ह्या अभियानाचा महत्व प्रत्येक वाशी गावातल्या नागरिकाला कळालं पाहिजे आणि हे अभियान पुढे वर्षानुवर्ष टिकलं गेलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. आणि मी हे 2 शब्द माझे बोलून मी वाशी गावातली रहिवासी आहे. सुगंधी अंगण अभियान संकल्पना ही चांगली संकल्पना आहे. ती आम्ही वाशी गावातून सुरुवात करत आहोत. तर प्रत्येक व्यक्ती माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने सुगंधी झाड आपल्या अंगणात लावून आपले नवी मुंबई शहर सुगंधी करावे व मी ही माझ्या अंगणात सुगंधी झाड लावून मी माझे अंगण सुगंधी करेन. धन्यवाद. वाशी गावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशी गावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी. आणि मी ॲज अ वाशी गावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीने आम्ही सर्व वाशी गावचे नागरिक प्रयत्न करू
आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल, इव्हन नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल, हे आम्ही वाशीगावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट निकिता नीरज पाटील, वाशी गावातील स्थानिक रहिवासी आहे. सुंदर अंगण अभियान ही संकल्पना खूप छान सादर केलेली आहे. तसेच परिसरातील कामकाजी व्यवस्थित एकदम पार पाडलेलं आहे. आपण जसं शहराला आपला मानतो तसंच मग त्याचं साफसफाई स्वच्छता का ठेवत नाही. जसे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जसं कोर्टात जाताना येताना सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं. तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी. एवढेच मी माझे बोलू शकतो. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. वाशी गावातली ग्रामस्थ मी माझ्या लहानपणात माझ्या अंगणात तुळस, मोगरा, जास्वंद, रातराणी हे होते, पण ते आता कुठेतरी नाहीसे झालेले आहे. पण आता ही संस्कृती परत आपण रिपीट आणतो. आपले राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांनी ही योजना छान केलेली आहे. त्यांनी ती योजना आपल्या नवी मुंबईमध्ये त्यांनी पहिल्यांदा आणलेली आहे. स्वच्छ तर केलेलेच आहे नवी मुंबई, आता आपण सुगंधी करूया. या सुगंधी मार्फत आपल्या वाशी गावातल्या नगरसेविका प्रीती संदीप भगत, आपल्या नवी मुंबईचे महापौर मॅडम सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत साहेब यांनी ही छान संकल्पना आणली आणि मी ही संकल्पना मी माझ्या सोसायटीतून माझ्या अंगणातून करत आहे. मी एक तरी सुगंधी झाड लावे, त्याची छान निगा राखेन. आणि मी वाशी गावातल्या ग्रामस्थांना पहिल्यांदा सांगते आणि महिला आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते का त्यांनी आपल्या वाशी गावाचा नवी मुंबईमध्ये पहिला क्रमांक कसा येईल हे आपण प्रयत्न करूया आणि एक तरी झाड लावूया. मला हे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.